नेरळ ग्रामपंचायतीच्या कामगार वर्गानं 11 मार्च रोजी पुकारलेलं कामबंद आंदोलन अखेर 6व्या दिवशी मागे घेण्यात आलंय। दरम्यान आंदोलनकर्त्या कामगारांच्या मागण्या पूर्ण झाल्यात का, तर ह्या मागण्या पूर्ण झाल्या नसल्या तरी कामगार वर्गाला त्यांच्या रखडलेल्या पगारापैकी 2 पगार हे तात्काळ बँक अकाउंटवर देण्यात आली आहेत आणि तिसरा पगार हा महिन्याच्या शेवटी देण्यात येणार आहे असं सांगण्यात आलंय। याशिवाय पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे यांनी लेखी स्वरूपात आश्वासन दिल्यानं या कामगार वर्गानं आंदोलन मागे घेतलंय। रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी आणि नावलौकिक असलेली नेरळ ग्रामपंचायत आर्थिक दृष्टीनं अडचणीत सापडली आहे। महिन्याकाठी करोडो रुपयांची होणारी ग्रामपंचायतीची उलाढाल मात्र 9 महिने झाले येथील कामगारांचे पगार देऊ न शकल्यानं चर्चेत आली आहे। तर आर्थिक विवंचनेत सापडलेल्या कामगार वर्गानं आणि एका कामगारानं केलेल्या आत्महत्यामुळे येथील 70 कामगार वर्गानं मनसेच्या कामगार युनियन माध्यमातून कामबंद आंदोलन पुकारलं। यासाठी 11 मार्च पासून हे कामगार नेरळ शहराच्या छत्रपती शिवाजी महाराज या मुख्य चौकात आंदोलनाला बसले होते। यामध्ये महिलांचा देखील मोठा सहभाग होता। तर आंदोलनकर्त्या कर्मचारी वर्गाचे कुटुंब देखील या आंदोलनात सहभागी होत विविध राजकीय पुढारी यासाठी रस्त्यावर उतरले होते। आंदोलन करू नये म्हणून ग्रामपंचायत प्रशासन आणि येथील सत्ताधारी यांनी कर्मचारी वर्गाला सुरुवातीपासूनच विनंती केली। बैठक सुद्धा झाली। ग्रामपंचायत प्रशासन 2 महिन्यांचे पगार 2 टप्प्यात देणार होती, तर पुढील प्रत्येक महिन्याला रेग्युलर एक पगार आणि एक रखडलेला पगार दिला जाईल म्हणून आश्वासन देत होते। परंतु आपल्याला 9 महिन्यांचा पगार सोबतच बँकेचे हप्ते भरावे म्हणून या मागणीवर कर्मचारी ठाम होते। अखेर राजकीय पक्षांचा वाढत चाललेला आंदोलनाला पाठिंबा यामुळे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे यांनी 3ऱ्या दिवशी मध्यस्थी केली। तर ही मध्यस्थी अखेर 5व्या दिवशी 2 पगार तात्काळ कर्मचारी वर्गाच्या बँक खात्यावर देण्यात आली। तर 6व्या दिवशी गटविकास अधिकारी यांनी लेखी स्वरूपात आश्वासन दिल्यानं आंदोलनकर्ते कर्मचारी यांनी आंदोलन मागे घेतलं। परंतु आंदोलनकर्त्या कामगारांच्या मागण्या पूर्ण झाल्यात का असा प्रश्न उपस्थित राहत असून या मागण्या पूर्ण झाल्या नसल्या तरी कामगार वर्गाला त्यांच्या मागणीनुसार आणि मनाला समाधानकारक अशा मागण्या पूर्ण झाल्यानं कामगारांनी आंदोलन मागे घेतलंय। नेरळचे कर्मचाऱ्यांनी दिनांक 11 मार्च 2024 पासून जे त्यांच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी जे आंदोलन काम बंद आंदोलन पुकारलं होतं त्याच्यावर आपण जे सकारात्मक चर्चेतून त्यांचे जे काही प्रश्न जे होते त्यापैकी त्यांचा वेतनाचा जो विषय होता त्याच्यामध्ये 2 महिन्याचं वेतन आपण कालपर्यंत 16 तारखेला आपण हे पूर्ण केलेले। उर्वरित त्यांच्या मागणीप्रमाणे 31 मार्चच्या अगोदर त्यांचा दुसरं पेमेंट करण्याचं आपण मान्य केलेले आहे आणि त्या दिशेने आमचे प्रयत्न हे चालू आहेत। त्याच्यानंतर जे थकीत वेतन जे आहे त्यांचं 9 महिन्याचं ते एप्रिलपासून पुन्हा आपण दर महिन्याला 2 पेमेंट याप्रमाणे त्यांची जी मागणी आहे ती सुद्धा आपण ती मान्य केलेली आहे। या बाबतीमध्ये ग्रामपंचायतीमध्ये तसा विद्यमान सर्व कमिटीने ठरावसुद्धा केलेले आहे की अत्यावश्यक बाबी वगळता वेतनावरच आपण खर्च करायचा आहे। त्या दृष्टीने आम्ही नियोजन केलेलं आहे। याच्यामध्ये मी यासाठी हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपल्या सन्माननीय विद्यमान कमिटीने सुद्धा चांगल्या पद्धतीने मला सहकार्य केलेले आहे। इथे सर्व राजकीय सर्व पदाधिकारी, पत्रकार बंधू, पोलीस, सर्व मित्रपरिवार आणि सर्व संघटनेचे पदाधिकारी यांनी सुद्धा एक ग्रामविकास अधिकारी म्हणून मला जे सहकार्य केलेले आहे। या कामामध्ये निधीची उपलब्धता यामध्ये आपल्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माननीय साबळे साहेब यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आणि खूप आपल्याला त्यांनी आर्थिक निधीच्या बाबतीमध्ये योगदान दिलेलं आहे। आणि आज हे आंदोलन एक सर्व कर्मचारी संघटनेची एक मागणी होती का आम्हाला लेखी स्वरूपात दिलं द्यावं आणि दुपारी मग त्यांनी त्यांच्या दालनामध्ये दुपारी 2 वाजता संघटनेचे सर्व पदाधिकारी यांना बोलावून अगदी त्यांच्या सोबत चर्चा करून सकारात्मकरित्या त्यांना जे हवं आहे त्या पद्धतीने लेखी दिलेलं आहे आणि ते त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ते मान्यही केलेलं आहे। आणि आज या ठिकाणी सर्व समक्ष सर्व नागरिकांना एक माहिती व्हावी, जाणीव व्हावी या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी त्यांनी घोषित केलेले आहे की आम्हाला आमच्या ज्या समाधान झालेलं आहे त्या दृष्टीने आज आम्ही संप मागे घेणार आहोत। तर ते त्यांनी मान्य केलं आणि संप आजपासून मागे घेतलेला आहे।
आणि त्या निमित्ताने आज मी ग्रामविकास अधिकारी म्हणून आज एक जाहीर आवाहन करतो की जे काही प्रश्न आहे कशामुळे झालेले आहेत का काही ज्या अनियमितता याच्यामध्ये झालेली आहे त्याच्यामध्ये वसुलीची जी थकबाकी जादा प्रमाणात असल्यामुळे त्या वेतनावर त्याचा परिणाम झालेला आहे तो दूर करण्यासाठी आपण सर्व नागरिकांनी आमचे जे वसुलीचे सर्व जे काही कर्मचारी येतील त्यांना जर खरोखरच एक चांगल्या पद्धतीने त्यांना जर समजा 2-4 फेऱ्या न मारता पहिल्या फेरीमध्ये जर आपल्याकडे जर ती तरतूद असेल तर त्यांना जर ती दिली तर आमचाही वेळ वाया जाणार नाही आणि आम्हाला उर्वरित जे मार्च एंडिंगचे जे 15 दिवस आहेत या 15 दिवसाचा एक जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग करून आम्हाला तुम्हाला हे वेळेच्या अगोदर कसं यांना हे थकीत पेमेंट अदा केलं जाईल या बाबतीमध्ये आमचा प्रयत्न असणार आहे. पुनश्च एकदा मी सर्वांचं एक आभार व्यक्त करतो. अनावधानाने कोणाचे आभार व्यक्त करायचे राहून गेले असतील तर त्याबद्दल आपण कुठेतरी समजून घ्यावा अशी मी विनंती करतो आणि पुन्हा एकदा सहकार्याची अपेक्षा ठेवून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ.